बाजारी निघाले आहे. गोकुळातील दही, दूध, लोणी मजुरीवर खाता ते गोकुळात राहिले पाहिजे. यासाठी गवळणींना अडवले पाहिजे. ही कामगिरी मी न करता मी तुमच्यावर सोपवीत आहे. ठीक आहे देवा. ए सुद्या. हा बोल तुझ्या. अरे देव पण आपल्या कामगिरी सांगितले बघ. हा मी ऐकलीच नाही काय सांगितलं. अरे ऐकली नाही. अरे इकडून ऐकले इकडून गेले. अरे तुझं लक्ष तरी तुला होता. अरे मला लक्षच नव्हता. अरे बघ 16 शस्त्र 308 गोपिका ठाट माट करून मथुरेच्या बाजारी चालले. हा मग गाडव चालले. त्यांचा रस्ता अडवायला सांगितले देवाबापांनी. तुला जमेल काय बा? अरे आपल्या तिघांना सांगितले कामगिरी. मला काय जमणार नाही बा. तुला नाही जमणार आणि मला नाही जमणार. जमेल का रे? तुझा मित्र आहे काय? बघ नाही. अरे माझा वाकड्या बोबड्या त्याला आग मारू. अरे ए बोबड्या रे बोबड्या. अरे लवकर ये. रसिको आपल्या समोर आता एक गीत सादर होणार आहे. रसिको आजकाल या समाजामध्ये भावाभावांमध्ये भानगड असते, भावाभावांमध्ये वैर असते आणि हे रक्ताचं नातं विसरून आपण एखाद्या दुसऱ्याचं ऐकून एखाद्याचं घर फुटतं. म्हणून म्हणतो आपल्या भावाभावाचं नातं जपा, आपल्या रक्ताचं नातं जपा, हेच खरं नातं आहे. हेच एक समाज प्रबोधक गीत आमच्या समोर तुमच्या समोर आम्ही सादर करत आहोत. रसिको मित्रांची साथ दिन आणि रात, मित्रांची साथ दिन आणि रात. नितेश भालेकर, सुनील भोज, बबन कोटकर आणि प्रकाश चाचे हे सर्व शाहीर समीर तटकर यांचे खास मित्र नितेश भालेकर, सुनील भोज, बबन कोटकर आणि प्रकाश चाचे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि हे गीत खास करून स्टेजवर होण्यासाठी हे पारितोषिक आलंय. रसिको आपल्यासमोर कोकणचा नाचकोला शाहीर वनमॅन शो समीर तटकरे हे गीत आपल्यासमोर स्टेजवर सादर करतोय. हे काय राव तुमचं कसं चाललंय घरचं. हे काय राव तुमचं कसं चाललंय घरचं. असं किती दिवस चालणार, असं किती दिवस चालणार. दोन भावांचं झालंय वैर, सख्या भावांचं झालंय वैर. लोक पाहून मजा घेणार, भावांचं झालंय वैर. लोक पाहून मजा घेणार, भावांचं झालंय वैर. लोक पाहून मजा घेणार, सख्या भावांचं झालंय वैर. लोक पाहून मजा घेणार. सोना भावांचं झालंय वैर, सख्या भावांचं झालंय वैर. लोक पाहून मजा घेणार, भावांचं झालंय वैर. लोक पाहून मजा घेणार, भावांचं झालंय वैर. लोक पाहून मजा घेणार, भावांचं झालंय वैर. लोक पाहून मजा घेणार. हे काय तुमचं कसं चाललंय घरचं.
सख्या भावाचं झाले दोन भावाचं झाले लोक पोहून मजा घेताय भावाचं झाले लोक पोहून मजा घेताय भावाचं झाले लोक पोहून मजा घेताय भावाचं झाले लोक पोहून मजा काय चुकली अरे गुलाम हा त्या वरच्या डोंगरात दिली होती तोच काय अरे डोंगरात दिली होती अरे अरे वाकड्या शिंगाची होती वाकड्या? वाकड्याची माहिती लागली तुझ्या तोंडाला माहिती अरे वाकड्या अरे तोंडाची मग ऐकतोय ना अरे गुलामा काय झालं काय झालं? अरे काय झालं काय झालं? अरे सकाळच माझा उठला काय अरे सकाळच माझा उठला काय उठला? काय म्हणजे गुलामा माझा पोलगा उठला सांगणार कधी अरे ऐकणार तरी हा बोल अरे सकाळच माझा पोलगा उठला पोरगा उठला? काय म्हणा काय लागला म्हणायला लागला? पप्पा नुनू हा. म्हैस वाड्यात लेपते बस? वाड्यात लेपते. काय म्हणतो आता उठलं करू तरी काय हा. आणि करू तरी काय काय ते बोल. तसाच उठलो हा. आणि वाड्यात गेलो वाड्यात गेला वाड्यात गेलो तर काय काय? पण म्हैस नुसती घेतो काय? म्हैस नुसती घेतो हा. म्हैस कशी करी काय? म्हैस कशी करी कशी? हस, हस. काय? आता म्हटलं करू तरी काय म्हणून काय केलं काय केलं अरे वाड्याच्या माल्यावर चढलो चढला? वाड्याच्या माल्यावर चढलो हा. अरे एक अंडी खाल्ला पेंडा पेंडा. एक अंडी खाल्ला पेंडा बरोबर. टाकला मैतीच्या फुल्या फुल्या. आणि तसा जेवण परत झोपलो झोपला. तसा जेवण परत झोपलो हा. आणि झोपतोय गुन्हा मग परत लागली बसायला अरे झालं तर काय व्यवस्थित आणि मी पण तोच म्हणे हा. अरे माझा पोरगा पण तोच म्हणे काय? म्हणून माझा पोरगा काय बोलला काय बोलला? पप्पा नुनू तुम्ही 2,004 केलं बरोबर तुम्ही 2,004 केलं 4चं 6 केलं म्हणजे म्हशीचं पण करायला लागत बरोबर. नाही म्हणजे गुलामा घुमघुम हुशार आहे मग. तुझ्यासारखं काय वाटतं अरे माझा पोरगा माझ्यावर जाणार जाणार मग तुझ्यावर जाईल तुझ्यावर जाणार जास्त पुढे बोलत ना टाकीन वेल्डिंग केलो हा असं काय म्हणतो म्हणून काय केलं माहिती काय केलं? अरे नेले वाल्यातलं म्हशीला घेऊन गेलो गेला. आणि म्हशीचं लावून टाकलं काय? अरे घुमघुम पुढे काय झालं अरे कसाई फलक आणून पाण्यात बांधली बांधलीस. अरे बांधतोय ना बांधतोय हा. अरे गुलामा बांधतोय ना बांधतोय हा. वसाडी परत लागलेली आहे काय झालं तरी काय अरे मी पण तोच केलं. हा. अरे मी पण त्याच टेन्शन मध्ये बरोबर. म्हणून माझा पोरगा काय म्हणायला काय लागला म्हणाला? पप्पा हा. नुनू तिला काय फिरायची सवय झाली काय फिरायची? काय फिरायची सवय झाली होय काय म्हणून काय केलं काय केलं अशी धरली हा, अशी? अशी धरली हा. आणि ह्या मोठ्या डोंगरात घेऊन गेलो आपलं घेत आहे कशी आणि ह्या मोठ्या डोंगरात घेऊन गेलो हा. आणि वसाडीला परत आणून भाड्यात बांधली बांधलीस. अरे वसाडी परत लागलेली आहे कायला आता तरी काय झालं तिला अरे काय झालं म्हणजे अरे गुलामा तिला बाहेर फिरायची सवय होती म्हणून बाहेर फिरवून आणली बरोबर तिचं घुमघुम करून आणलं बरोबर. तिला भूक लागली होती म्हणून चाला पण दिला बरोबर अरे लागली, मी पण वैतागलेला रे हा. म्हणून काय केलं काय केलं? अरे हे अमृतनगर मध्ये हा. या अमृतनगर मध्ये हा. हायवेचं मोठं एक दुकान आहे दुकान बरोबर हायवेचं अरे, दुकान आहे, हा. दुकान अरे तिकडून आणला एवढा मोठा दाबून आपण एवढा मोठा आणला दाबून हा. अरे लावला म्हैसीच्या पोताला हा. अरे म्हैस राहिली गुलामानू दाबून मोठा जोक केला तू. आणि तसा तुमची आवाज खाणे आला हा. आणि तसा ह्या वातंतीला अनुवरती नाव झाला अरे काय ह्या वातन धावशील होय. अरे गुलामा दात काढून घेशील अरे काय होय काय हा. मी पण इकडे झालो रे काय म्हणतोस होय. का तू मागच्या पत्न आला असेल तू कुठे आला मी फुलचंद आलो होय काय होय. मग आता आपल्याला टाइमपास करायचा नाही हा? देवपाणी कामगिरी सांगितली आहे देव पप्पांनी कामगिरी सांगितली. होय. दिलं कोणती 16 शस्त्र हा. 308 हा. हा गोपिका हा ठाट मार करून मथुरेच्या बाजारात आले मग आपल्या बापाचं काय करते जाऊ दे ना अरे आपल्या बाबा तसं नाही मग अरे देव बाप्पानी कामगिरी सांगितली आपल्याला देव पप्पांनी सांगितले मग मग काय करायचं मग ते केलीच पाहिजे केलीच पाहिजे त्यांना अडवून पिंपराच्या बाजी बसवायच्या आई शपथ जय दूध भेटणार तुला काय म्हणतोस का जय दूध लोणी अरे दूध दूध लोणी दूध पण भेटणार आई शपथ मग खुश होणार की? मजाच आहे गं. मग माझ्याच होणार ना तुझी अरे हा. वा मग त्या गवल्याच्या पुढे हात तुली कुठं कुठं दिसलं नाही तुला नाही हे दाखव रे
अरे तुला आग लागली तुझ्या तोंडाला नाही ती अरे गावल्याच्या पोली अरे एवढ्या पांढऱ्या पांढऱ्या फुटू अरे एवढ्या पांढऱ्या पांढऱ्या फुटू अरे होय हा मग यांच्याकडे दही दूध आहे काय म्हणून या पांढऱ्या होय. मग तू काय कोळसा खातो म्हणून असं काय नाही रे मग? अरे आपण राहणार माणसं हा. मग अरे पण मी काय म्हणतो तुझ्या तुझं तुझं तोंड चिकन आहे का? बोल बोल काय बघतोस कुठे हा? अरे बघतो म्हणजे अरे काय अरे माहितीये? त्या गावल्याच्या पोरी बघतो अरे त्या पोलींमध्ये आहे ना अरे तुला ना एक मोठं बुलडुजर आहे बुलडुजर अरे बुलडोजर आहे ते. मग अरे मावशीच्या पोरींची म्हणजे तुझ्या आईची अरे माझ्या आईची नाही मावशींची हा? अरे त्या पोरींची माझ्या मावशीला बोलवून घेऊ घे नक्की नक्की कशी बोलव कशी घे तुझ्या आईची ठेव घे आई शपथ हा हो बोल बघ अगे माईशे हा तर इथं कान नाही तर अगं ये माईशे अरे मेल्या मावशी कोणाला म्हणतोस अरे हे मेल्या मावशी कोणाला म्हणतो हे मावशी अशी मुले या या तो पहिला माझ्या बाबूला आतमध्ये घ्या तू माझ्या बाबूला बघितलेला ना आग लागली तुझ्या डोळ्याला नाही की अशी अशी आहे दोन घेंगांच्या मधनं बघ बघ आल्या बघतात तिथंच बसलेला अरे बिन मिशीचा आहे का बोल बाई अगं योग काय अगं हे मावशी योग काय हे नाही तुला माहिती नाही अरे मला तुला हे नाही माहिती अगं मला हे माहितीच नाही अरे याला म्हणतात लटकन काय म्हणतात लटकन म्हणजे माझी नजर जाते तिथं पटकन कुठे नजर जाते अगं हे तुझ्या लटक्यावर चमकतय चमकतय हे मावशी मी काय बोलतो किरीस का सुनेगी सुनेगी किरीस का ये दिल ना दिया तो बोलो ना बोलो क्या किया आगे दुनिया में भी अगर प्यार ना किया तो क्या किया टाणाना टाणाना गौरव मोरे या सगळ्या पोरी तुझ्या हो माझ्यात एकावर एक 7 पोरी मला काय म्हणतोस काय अशा एकावर एक तुझ्या 7 पोरी मग गुलाला खालची चिरांची असल अरे चिरांणार कशी अगं एकावर एक मग खालची बदल नाही तर काय होईल अरे मला एका मागोमागी एक एका वर्षानंतर एक असं होय बाई तुला म्हणू मावशीसाठी काहीतरी मी आणलंय मी काहीतरी मावशीसाठी आणलंय पण मग मावशीला देव दे ना काय म्हणतो माहितीये मावशी जर काय बोलली तर ह्या माझ्या कानात ऐकवत नाही या तर तुम्ही त्या मावशीच्या बोलाकडे लक्ष द्यायचा ठीक आहे बरोबर जर काना ऐकलंच नाही तर टाकीन गुणगुणा फोडून ए गुणगुणा फोडून अगं हे मावशी अरे काय रे म्हटलं मेल्या आग लागली तुझ्या तोंडाला नाही अगं एवढं चांगलं तुझ्या नसते आणलंय मी मला मेल्या म्हणतेस हे मावशी तू माझ्यासाठी आणलंय हो खरंच आणलंय होय काय आणलंय दाखव बरं हे मावशी आय लव्ह यू तू माझ्यासाठी आणलं तुझ्यासाठी आणलं माझ्यासाठी आणलं तुझ्यासाठी आणलं ह्या माझ्या गोष्टी बघितलं काय बोलली अरे ती घाल बोल अरे खोप्यात ती अशी बोलली खोप्यात बोली मावशी मावशीच्या गांडू पोहोचत खोप्यात बरोबर खोप्यात अगं हे मुलातेच कशा काय मुलाते अशी मागे येऊ जरा जरा खाली वाग जरा वाईस दे मला दिसत नाही बघ गेला आता कसं वाटतंय मला माहिती होतं पण मी काय म्हणतो मगाचपासून बघत होतो या सर्वांची पटा सर्वांची तोंडात घेतो अगं नाव म्हणतो असं स्पष्ट बोल ना माझं एकूण घे ना तुझं नाव म्हणतो हा घे ना ऐक तर हा बोल तर नाव घे म्हणतो नाव घ्यायला मी कशाला लाजू मी कुठे बोलतो तुला
नाव घे म्हणतो नाव घ्यायला मी कशाला लाजू आणि हा मेला घालून आला बघा आपल्या बायकोचा प्लाझो. बायकोचा प्लाझो. अरे ही आजकालची पॅचन आहे पॅचन. माहितीये काय? अरे मावशी म्हणाली तू वाकड्याला घालू बायकोचा प्लाझो. अरे म्हणून मी काय म्हणतो अगं मावशी तू घे ना तोडत माझो. अरे मेल्या एक हाय चुकलं त्याला काय नुसतं तसं नसतं म्हणून जे फसतंय. त्याला मानू नको. एकटा हाय कोबीचा कांदा बघ एका वली एकाला 4 शब्द घातला नाही. हाय सोडतोय मी पण तुझं घेतो. हा घे, घे. हा तू माझं घेतो घे मग नाव. हे टाकल्या घेऊ का इथं घे ना, घे ना. बरोबर असं फुलं ये आणि हिला इथं देव. अरे बिग बॉस मध्ये होती निकी. अरे बिग बॉस मध्ये होती निकी. अगं मावशे झाले म्हैसे तुझी खायला आवड त्याची कालची चिकी. काय बोललास तू? काय बोललो? अरे खायला आवडते तुझी कालची चिकी. कालची वाटलं तू. कालची म्हणजे अरे ही मी काल लोणावल्याला गेली होती. अरे मेले मग असं स्पष्ट बोल ना कालची चिकी म्हणून. अगं स्पष्ट जर बोलता आलं असतं तर ह्या वाटांवरती आलो नसतो. सगळं पुढे तुझ्या हो माझ्या. आता करायचं तरी काय? त्याला अडवायचं गवड्यांना. हा गवड्यांना अडवायचं. मग तुम्ही काय फक्त जेवायला आले मग? अरे आमच्या नावानं तुला बोलवलं आता 14 मिनिट वाढवायच्या. असं काय मग मावशी तुला बाजारी जाता येणार नाही. अरे का जाता येणार नाही? का म्हणजे ती का म्हणते? का म्हणते? हा. अरे कृष्णदेवाचा हुकूम आहे. कृष्ण देवाचा हुकूम आहे. अरे तुमच्याकडे पॅन कार्ड? अगं जर एवढ्या माणसांच्या तू मला पॅन कार्ड बोलशील तर तुला अरे मेल्या पॅन कार्ड म्हणजे ओळखपत्र तुमच्याकडे आहे का? हे टाकल्या आहे काय ले? आहे म्हणून सांग ना. आहे आहे. हॅलो मावशी अभिषेक मांडवकर यांचं नाव घेण्यासाठी 51 रुपयाचं प्राप्त. मावशी अभिषेक मांडवकर. उजळणीमध्ये 7 नंतर अंक येतो 8वा. उजळणीमध्ये 7 नंतर अंक येतो 8वा. अहो अभिषेकराव आपल्या गर्लफ्रेंडला सोडू नका या मावशीला पाठवा. त्याचप्रमाणे मावशी भरत माडिक यांच्याकडून 51 रुपयाचं प्राप्त. मावशी भरत माडिक. पौर्णिमेच्या रात्री चंद्राला लागते चाहूल. भरतराव ऐकताय ना? पौर्णिमेच्या रात्री चंद्राला लागते चाहूल आणि भरतराव तुमच्या जीवनात टाकते मी पहिलं पाऊल. त्याचप्रमाणे मावशी मंगेश मेस्त्री यांच्याकडून 51 रुपयाचं प्राप्त. मंगेश मेस्त्री. मंगेशराव ऐका. ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल. ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल आणि मंगेशरावांचं नाव घेते आजच्या दिवसासाठी स्पेशल. त्याचप्रमाणे मावशी प्रमोद जाधव 51 रुपये. प्रमोदराव ऐका खास तुमच्यासाठी. प्रेमात आणि युद्धात सगळं काही क्षम्य असतं. प्रमोदराव प्रेमात आणि युद्धात सगळं काही क्षम्य असतं. प्रेम आणि युद्ध केलं नाही तर जीवन खूप रम्य असतं. त्याचप्रमाणे मावशी ऋषिकेश खिजे यांच्याकडून 100 रुपयाचं प्राप्त. मावशी ऋषिकेश खिजे. चालली होती रस्त्याने रस्त्याच्या बाजूला भेटलं गवत. चालली होती रस्त्याने रस्त्याच्या बाजूला भेटलं गवत आणि ऋषिकेशराव मला बनवा तुमच्या बायकोची दुसरी सवत. क्या बात आहे. त्याचप्रमाणे कैलासबाजी रघुनाथ गंगाराम कुळे गाव गुळवीर. कैलासबाजी रघुनाथ गंगाराम कुळे गाव गुळवीर तालुका नांदा जिल्हा रत्नागिरी यांच्या स्मरणार्थ प्रणित कुळे यांच्याकडून संपूर्ण प्रणित कुळे आणि परिवार यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक झालंय. तर आम्ही त्यांचे सतशरण आहोत. धन्यवाद. आम्ही केदारलिंग कला मंचाचे कलाकार. आम्ही केदारलिंग कला मंचाचे कलाकार. आमचा रुबाब आमचा दरारा. आमचा रुबाब आमचा दरारा काल पण आज पण आणि उद्या पण. आमचा रुबाब आमचा दरारा काल पण आज पण आणि उद्या पण. शुभारंभ मित्रमंडळ तुम्ही फक्त आवाज टाका. तुमच्यासाठी काय पण कधी पण आणि कुठे पण. गवळाच्या नारी कशा जाणार बाजारी.
नाही मस्करी करे नाही मस्करी अशी करे नाही मस्करी धन मोठा हा पाण्याचा धन मोठा हा पाण्याचा आम्ही जाणार कौसगरी अग गवळ्याच्या नादी कशा जाणार बाजारी 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 ऐकलास का आमचा कायदा? हो ऐकला. अगं पोरीनो, या मेलेचा कायदा नाही. आपण दमलो म्हणून थोडा वेळ बसूया. अगं कशा तरी बसा, पण सुटसुटीत बसा, गरमीचे दिवस आहेत. हे बोबड्या बघून ये ना बसल्या का सर्व. म्हणजे हे पण मीच करायचं. मग काय झाली का ओळखला? दगडी खायला आलाय. अरे तू जायचंच करलास ना मग अजून कल्लेला नाही आहे. मग तू गेला कशासाठी? जास्त बोल लागतं ताकीन वेल्डिंग करून. जा जा बघून ये लवकर. चटणी भाकर सर्वी झाली. आपली कामगिरी झाली. झालेली आहे. आता चल आपण गुलच्या जेवणात जाऊया चला. जाणार मथुरेला. पण मथुरेचा रस्त्याला प्रतिबंध आहे. पण आपल्याला ओळखलं नाही.
मलाच म्हणतात श्रीकृष्ण भगवान. पण श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कसे असतात? पायी पायजमा, बेंबी हिरा, मस्तकी दुरा आणि सोन्याच्या विटेवर उभे राहून विठ्ठल नामाचा जप करत असतात. हा युग तरी कोणता? कलियुग. कलियुगातील सारे अलंकार उतरवून ठेवले आहेत. मग सांगा तर आपल्या अवताराच्या रासलीला. ऐक तर. गेला हरी पुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा. गेला हरी पुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा. वाजवी गोकुळात पावा नि पहिला अवतार राधे मत्स्य मी धरिला. नि पहिला अवतार राधे मत्स्य मी धरिला. पहिला अवतार मत्स्य धरिला. पहिला अवतार मत्स्य धरिला. संकटला मी वधिला. नि दुसरा अवतार राधे कुर्मा मी धरिला. नि दुसरा अवतार राधे कुर्मा मी धरिला. दुसरा अवतार कुर्मा धरिला. जलाचा मंथन मी केला. अवतार राधे भरा धरिला. तिसरा अवतार राधे भरा धरिला. तिसरा अवतार भरा धरिला. पृथ्वीवर माती शिवाहिला. चौथा अवतार राधे नरसिंह धरिला. चौथा अवतार राधे नरसिंह धरिला. हिरण्यकश्यप वधिला. मध्वा अवतार राधे वामन धरिला. मध्वा अवतार राधे वामन धरिला. पृथ्वीवर मातीची वाहिला. सहावा अवतार राधे परशुनी धरिला. सहावा अवतार राधे परशुनी धरिला. सहस्रार्जुन धरिला. सातवा अवतार राधे राम मी धरिला. सातवा अवतार राधे राम मी धरिला. सातवा अवतार लंकापती रावण वधिला. आठवा अवतार राधे कृष्ण गोकुळाला. आठवा अवतार राधे कृष्ण गोकुळाला. नावाचा वधाला. अवतार राधे कृष्ण गोकुळाला. अवतार राधे कृष्ण गोकुळाला. अवतार राधे कृष्ण गोकुळाला.